न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर तालुक्यासह शहरातील नागरिकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला। यावेळी अनेक नागरिकांनी आपले प्रश्न या जनता दरबारात मांडले आहेत। शहरातील सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधान परिषद महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे यांचा जनता दरबार जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विधानसभा संघटक संजय छल्लारे, उपजिल्हा प्रमुख सचिन बर्दे, तालुका प्रमुख लखन भगत, युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, आमदार लहू कानडे, सचिन गुजर, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, किसन बोरकर, शेखर दुबैया, सचिन गुले, सुधीर वायखिंडे, सिद्धांत छल्लारे, तेजस बोरावके, संजय साळवे, रोहित नाईक आदींसह इतर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या उपस्थितीत घेण्यात आला। यावेळी नामदार दानवे म्हणाले की शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कोणासाठी आहे? शासन जर लोकांच्या दारात जात नसेल तर काय कामाचं, अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली आहे। आज जे लोक तुमच्याकडे मोठे म्हणून आम्ही करतोय ना, सरकारने शासन आपल्या दारी कोणत्या दारात केलंय? लोकांना आता ह्या काही येऊन गेल्या 8 महिने झाले आणि अर्ज भरला, यांना साधं उत्तर नाही। शासन आपल्या दारी तर कोणाच्या दारात सरकार जातं? सामान्य माणसाच्या दारातच जात नसेल तर शासन काय काम करतं? हा, आता वय झालं, आता वयाचं काय संबंध? आपण वय किती असून त्यांना सरकार यावेळी नामदार अंबादास दानवे यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्या प्रश्नांची जागेवरच सोडवणूक करण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन करून तसेच जागेवरच उपस्थितांना सूचना केल्या। ते सरकार आणि भाजपचं सरकार आलं, त्यांनी लोकांच्या दारी जाऊन लोकांचे प्रश्न सोडवले असं सांगत होते, पण आपण पाहिलं की त्यांनी लोक गोळा करायला आणि खोटे प्रश्न मांडून खोटे उत्तर दिले। या पद्धतीचाच कार्यक्रम जनता दरबार भरवला, त्याच्यातच त्यांनी कोटीने रुपये खर्च केले आणि कोणत्याही ज्या ज्या भागात त्यांनी प्रश्न सोडवले तिथं कोणाचे प्रश्न सुटले असं आम्हाला काही वाटत नाही। त्या धर्तीवर ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे यांच्याकडे या सर्व गोष्टी गेल्या त्यावेळेस त्यांनी आमचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना सांगितले की तुम्ही प्रत्येक भागात तालुक्यात जा आणि जनतेचा आवाज ऐका आणि जागीच प्रश्न सोडवा। त्यासाठी आज आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की हा जनता दरबार आमचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुक्याला भेटला। त्या कार्यक्रमाचं आयोजन आज आम्ही श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने केले आहे। एक 12 वर्षाचा मुलगा आला होता, त्याला सुद्धा सरकारकडून न्याय भेटलेला नाही। अशा अनेक प्रकरण या ठिकाणी पाहायला भेटलेले आहे। आतापर्यंत आज निम्मच वेळ झाला तरी 350च्या वर प्रकरण तिथं आज जनता दरबारात सोडवले गेले आहेत आणि दिवसभर मला आशा आहे की 1000च्या वर लोक या ठिकाणी येऊन स्वतःचे प्रश्न सोडून जातील। तर मी सर्व शिवसैनिकांचे, तालुक्यातील सर्व नागरिकांचे आभार मानतो, सर्व पत्रकारांचे आभार मानतो, आमचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे नाना असतील यांचे आभार मानतो। सर्वात महत्त्वाचं आमचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादासजी दानवे यांनी या ठिकाणी जनता दरबार भरून जे लोकांचे प्रश्न सोडवले त्यांचे पण मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब यांच्या जनतेचा हक्काचा दरबार म्हणून जनता दरबारचे आज या ठिकाणी नियोजन केलं आणि श्रीरामपूर तालुक्यातील जनतेला धन्यवाद देतो का त्यांनी स्वतःहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। म्हणजे इतके प्रश्न या आत्ताच्या सरकारमध्ये प्रलंबित येते त्यांना मार्ग काढण्याचं काम आमच्या सगळ्यांचे नेते अंबादासजी दानवे यांनी परखड बरोबर अधिकाऱ्यांना परखड स्पष्ट भाषेत सांगून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आमचे जिल्हा प्रमुख खेवरे साहेब, सचिन बर्दे, तसेच लखन भगत, गुले आणि माझे सर्व मित्रमंडळांनी शिवसेने सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि एकदम चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला। जनतेला मी धन्यवाद देतो आणि इथून पुढे जनतेचे काही प्रश्न असेल तर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।
यावेळी एका 10वीतील मुलाचे बालसंगोपनचे प्रकरण होत नव्हते. त्या मुलाचे म्हणणे ऐकून घेऊन नामदार दानवे यांनी त्याला तातडीने मदत केली आहे. आणि त्याची मातोश्री म्हणजे दोन्ही मांडी करते आहे. प्रत्यक्षात त्याला तो एकटाच आहे, 16 वर्षाचा आहे, शकतो आहे, पण त्याला कुठल्याच प्रकारची मदत नाही आणि म्हणून त्यांना त्याच्याबद्दलची हे केलं पाहिजे. तर मला तो भेटला नाही. भविष्यामध्ये हा मुलगा अत्यंत गुणवान आहे. त्याला अंबासाहेब दानवे साहेबांनी 10,000 रुपयाचं मदत त्या ठिकाणी आपले नाना यावेळी मदत मिळालेल्या मुलाने नामदार अंबादास दानवे यांचे आभार मानले. काम होत नव्हतं की सरांनी मला तातडीने मदत केली आणि असं करत राहावं अशी करतो. बालसंगोपनाचं काम करण्यासाठी आलो होतो. म्हणजे ते काम होत नव्हतं बालसंगोपनाचं, मला लाभ भेटत नव्हता म्हणून मी आहे. माझं नाव, मी आता 10वीत शिकतो. डीडी काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर. शिक्षणासाठी मदत होईल का याची? सरांनी शिक्षणासाठी मदत पुढे 10वीत चांगले टक्के पडले तर इंजिनियर किंवा माझं पोलीस मध्ये भरती. यावेळी बोलताना नामदार अंबादास दानवे यांनी बाल संगोपन योजनेसाठी आलेल्या मुलाच्या हिमतीचे कौतुक करत तो भविष्यात मोठा बनेल अशा शुभेच्छा त्याला दिल्या. तसेच 1995 सालापासून एका वयोवृद्धाचे होत नसलेले कामही या जनता दरबारात मार्गी लावण्यात आलंय. दरबार माझ्या लक्षात राहील. एक छोटासा त्रिदेव नावाचा मुलगा इथे आला होता. आहे का गेला मला माहिती नाही. बाल संगोपनाचा निधी एकटा आहे, अनाथ आहे. आई धुणं भांडे करून पालन पोषण करते. मला त्या मुलाच्या हिमतीची अतिशय दाद दिली पाहिजे. अतिशय येणार का तो मुलगा 100% मोठा बनणार आहे. 10वीचं शिकतो आणि त्याला काय 1,500 रुपये बाल संगोपनाचं मिळत असतात, परंतु त्याने वर्षभरापासून तक्रारी केल्या. त्याला मी विचारलं तुला काय मदतीची गरज आहे का? त्यांनी सांगितलं मला कोणत्याही मदतीची गरज नाही, परंतु जे काही बाल संगोपनाचं दरमहा मिळतो केलेली आहे आर्थिक स्वरूपात. दुसरं एक बाबा आहे तिथं, जरा सगळे बाजूला सारखं. त्यांचं नाव काय नाव? त्यांचं नाव सांगा. बोल इकडे. हे बाबा आहेत मच्छिंद्रनाथ गंगाधर भागवत. किती वर्षापासून तुमचं काम होतं? 95 सालापासून. काय काम होतं तुमचं? बरं, आता झाली का? बघा, 1-2 घंट्याचे काम 95 पासून होत नव्हतं. बाबा तुम्ही समाधानी आहे का? हा, मी ग्रामसेवकाचे आभार मानतो. जरा मी त्यांना कडक बोललो. तलाट्यांचं बोलावं लागतं, कारण जनतेच्या कामासाठी जर शिवसैनिकाचा पाना नाही दाखवला तर जनतेचे काम होणारच नाही. चक्रा मारत असलेलं त्यांचा कागद म्हणजे नोंदीचा, जी त्यांची स्वतःची हक्काची जागा आहे, आणि आज त्यांना हे पत्र मिळतंय. मला असं वाटतं सगळ्या कामापेक्षा एक काम माझं मोठं आहे. माझं म्हणजे संघटनेचं किंवा शिवसेनेचं किंवा या प्रशासनाचा मी आभार मानतो. मी प्रशासनाला दोष देत नाही. कामाचा लोड असतो हे मला मान्य आहे, परंतु सर्वसामान्य माणसासाठी आपण काम करतो. लक्षात ठेवा, नोकरी म्हणजे ड्युटी, त्याचा अर्थ ड्युटी म्हणजे कर्तव्य, त्याचा अर्थ जरा सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर मला अशा सामान्य माणसाला चक्रा मारायला लागणार नाही. आणि बाबा तुम्ही आला तिथं, तुमचे आभार मानतो. आणि ही सही ओरिजिनल पत्र त्यांच्या हातात दिलं जात आहे. पत्रकारांनी याची जरा दखल घ्या. या जनता दरबारासाठी श्रीरामपूर तालुक्यासह शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.